Hi everyone. Now today we are going to start our chapter number 7 पराक्रमी अभिमन्यू पार्ट 1. तर प्रस्तुत पाठात कौरव पांडवांचे युद्ध व त्या युद्धात सामना करणारा शूरवीर अभिमन्यू यांच्या शौर्याची कथा वर्णिली आहे. तर इथे एक चक्रव्यूहाचं वर्णन केलेलं आहे. महाभारतामध्ये अशी एक कहाणी आहे की जे हे चक्रव्यूह होतं ते त्याची विद्या अर्जुनाला होती आणि जेव्हा सुभद्रा आणि अर्जुनाचं लग्न होते तेव्हा ते एका गार्डनमध्ये बसले होते आणि अर्जुन तो आपल्या पत्नीला म्हणजे सुभद्राला ही कहाणी सांगते चक्रव्यूहात कसे जायचे आणि चक्रव्यूहातून कसे परतायचे. जेव्हा अर्जुन सुभद्राला ही कहाणी सांगत होता तेव्हा सुभद्रा काय होती, प्रेग्नेंट होती. मीन्स अभिमन्यू तिच्या पोटामध्ये होता. आणि जेव्हा ही कहाणी अर्जुन सुभद्राला सांगत होता तेव्हा अर्धी कहाणी सांगितल्यानंतर सुभद्रा काय होते, कहाणी ऐकता ऐकताच झोपी जाते. म्हणजेच ती काय होते, पहिलेचं जे आहे ती ऐकते आणि जे शेवटचं आहे की व्यूहाच्या बाहेर चक्रव्यूहाच्या बाहेर कसं निघायचं ते ती ऐकत नाही आणि चक्रव्यूहात कसं जायचं तेवढंच ती ऐकते. ती जेवढं ऐकते अभिमन्यूला फक्त तेवढ्याच याचं काय होते, नॉलेज येते आणि ती जेव्हा झोपी जाते तेवढं त्याला काय असते, नॉलेज येत नाही. म्हणजे पहा अभिमन्यू किती हुशार असतो. तो आपल्या आईच्या पोटातूनच युद्ध कलेची शिक्षण घेत असतो. हे सर्व या पाठामध्ये द्यायचं आहे. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध होते तेव्हा तो अभिमन्यू चक्रव्यूहात जातो तर पण त्याला वापस येता येत नाही, कारण तेव्हा त्याला काय नसते, तेवढं वापस यायचं नॉलेज नसते. तर काय होते त्याच्यासोबत ही सर्व कहाणी आपल्याला या पाठात पाहायची आहे, त्याच्या पराक्रमाची. कौरव पांडवांचे युद्ध चालू असताना दोन्ही बाजूचे सेनापती आपल्या सैन्याची रचना निरनिराळ्या पद्धतीने करीत तिला चक्रव्यूह असे म्हणतात. आता पहा, तुम्हाला माहीतच आहे महाभारत, तर तिथे कौरव आणि पांडवांचं आहे ना, महाभारतात आणि रामायणामध्ये रामाचा. तर कौरव आणि पांडवांचं काय होतं, युद्ध सुरू होतं. दोघांचे पण सैन्य आपापसात खूप लढत होते आणि दोघे पण काय करत होते, आपल्या आपल्या सैन्याची रोज रचना कशी असावी, आज युद्ध कोणत्या पद्धतीने लढायचं, उद्या कोणत्या पद्धतीने लढायचं, असे ते रचना करत होते. त्याला काय म्हणतात, व्यूह म्हणते. तर एके दिवशी काय झालं की कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य यांनी चक्रव्यूह नावाचा अवघड व्यूह रचला. आता एक दिवस काय झालं, महाभारताचं युद्ध सुरू असताना जे कौरवांचे कडनं लढणारे होते कोण, द्रोणाचार्य, हे कोणाकडून लढले होते, कौरवांकडून. त्यांनी एक चक्रव्यूहाची अवघड अशी व्यूह रचना केली होती आणि चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी विद्या पांडवातील एकट्या अर्जुनालाच माहीत होती. पण तो दुसऱ्या जागी लढत होता. तेव्हा आता काय करावे याचा विचार करण्यासाठी बाकीचे पांडव आपल्या शिबिरात गेले. ही गोष्ट अभिमन्यूला कळली. अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा, त्याला व्यूहाचा भेद करण्याची विद्या माहीत होती, पण त्या व्यूहातून बाहेर कसे यावे हे मात्र त्याला ठाऊक नव्हते. तर पहा, आता जे द्रोणाचार्य होते आणि त्यांनी काय केलं, चक्रव्यूह रचला. तर ते चक्रव्यूहात जाणे आणि परत येणे, तो कसा तोडायचा, त्याच्यासोबत कसं लढायचं हे फक्त कोणाला माहीत होतं, अर्जुनालाच माहिती होतं. पण अर्जुन दुसऱ्या ठिकाणी लढत होता दुसऱ्या सैन्यांसोबत. तर मग आता हा भेद चक्रव्यूह कसा तोडायचा हे याचं डिस्कशन करण्यासाठी पांडव काय केले, आपल्या शिबिरात गेले. शिबिर म्हणजे माहिती आहे तुम्हाला की युद्धात तुम्ही पाहिलं असेल महाभारताचे त्यांच्या छावण्या लागलेल्या राहतात, त्याला शिबिर म्हणतात. त्या शिबिरात गेले आणि ते काय करू लागले, डिस्कस करू लागले की आता कसं करायचं ते. ही सर्व गोष्ट हकीकत अभिमन्यूला कळली. तर तिथे अभिमन्यू जाऊन काय म्हणते की मी जाईल या व्यूहात. तर सर्वजण काय म्हणते, अरे पण तुला चक्रव्यूहात जायचं माहिती आहे, पण वापस यायचं कसं हे माहिती नाही. तेव्हा अभिमन्यू काय म्हणतो, ऐका,
अभिमन्यू शिबिरात आला. त्याने धर्मराजाला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला, थोरले काका, चक्रव्यूहाचा मी भेद करतो. भीम म्हणाला, अरे पण तुला चक्रव्यूहातून बाहेर कसे यायचे हे तुला ठाऊक नाही आहे. अभिमन्यू म्हणाला, भीम काका, तुम्ही सैन्य घेऊन माझ्या मागे राहा. मी चक्रव्यूहात शिरताच तुम्ही कौरवांच्या सैन्याचा दानादान उडवा. माझा परत येण्याचा मार्ग मोकळ करा. आता अभिमन्यू काय म्हणते, हा जरी मला आतमध्ये जाण्याचा मार्ग माहीत आहे, परत येण्याचा मार्ग माहिती नाही आहे, तरी काय करायचं आहे, तो त्या छावणीत जातो आणि म्हणतो की धर्मराज म्हणजे कोण होता, हा युधिष्ठिर, त्याला धर्मराज म्हटलं जाते. आणि तो काय, थोरले काका म्हणजे मोठे, जे अर्जुनापेक्षा मोठे होते त्यांना काय म्हणतात, थोरले काका. म्हणून अभिमन्यू त्याला म्हणते की थोरले काका, की मला नमस्कार करतो त्यांना आणि म्हणतो की मला तो चक्रव्यूहात जाण्याची तुम्ही काय द्या, परवानगी द्या. तेव्हा भीम म्हणतो की तुला फक्त जाण्याचा रस्ता माहित आहे, वापस येण्याचा नाही. तर त्यावर अभिमन्यू म्हणतो की जेव्हा मी चक्रव्यूहात जाईल तेव्हा तुम्ही काय करा, कौरवांच्या सैन्यांचा दानादान उडवा, म्हणजे त्यांच्याशी युद्ध करा, म्हणजे ते काय होईल, इकडे तिकडे जाईन आणि व्यूह तुटला जाईन आणि माझ्या परत येण्याचा मार्ग काय होईल, मोकळा होईल. चक्रव्यूहाचा भेद करण्याची मोठी गरज होती, नाहीतर त्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला असता. आता काय झालं असते, जर चक्रव्यूह जर तोडले नसते तर त्या दिवशी काय झालं असते की पांडवांचा पराभव निश्चित होता, म्हणजे कौरवांनी पांडवांचा पराभव केलाच असता. त्यामुळे नाईलाजाने धर्मराजाने म्हणजे कोणी, युधिष्ठिरने अभिमन्यूला परवानगी दिली. म्हणजे त्याच्याजवळ काय नव्हतं, काही इलाज नव्हता, कारण अर्जुन दुसरीकडे युद्ध लढत होता आणि यांच्या कोणाच मधून, पांडवांमधून हे व्यूह तोडण्याचं विद्या कोणाच जवळ नव्हती. म्हणून धर्मराजाला शेवटी इलाज नव्हता, नाईलाज म्हणजे इलाज नसते, त्यामुळे अभिमन्यूला त्यांनी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी अभिमन्यू केवळ 18 वर्षाचा होता. पहा किती वर्षाचा होता, फक्त तो युद्ध लढण्यासाठी गेला तेव्हा तो फक्त 18 वर्षाचा असताना सुद्धा त्यांनी किती मोठं धाडस केलं. देन लढाईचा त्याला फारसा अनुभव नव्हता, ही त्याची पहिलीच लढाई होती आयुष्यातली. देन पण त्याला भीती वाटली नाही. तो मोठ्या उत्साहाने रथात बसून निघाला. ज्याचा रथ चालवणारा सारथी अनुभवी होता. तो म्हणाला, द्रोणाचार्य मोठे पराक्रमी आहे, त्यांच्या सैन्याचा मोठमोठे वीर आहे, शिवाय कौरव कपटी आहेत. तेव्हा चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी तुम्ही चांगला विचार करा. आता अभिमन्यू 18 वर्षाचा होता आणि त्याला काय होतं, युद्धाचा जास्त अनुभव सुद्धा नव्हता, कारण तो युद्ध जास्त लढलाच नव्हता. आणि परत काय नव्हतं, त्याला युद्धाची कोणत्याच प्रकारची भीती वाटली नाही. तो मोठ्या उत्साहाने रथात बसला. तेव्हा त्याच्या रथाचा जो सारथी होता तो काय होता, खूप अनुभवी होता, त्याला युद्धाची खूप अनुभव होता. तेव्हा तो म्हणाला की द्रोणाचार्य हे काय, खूप मोठे पराक्रमी योद्धा आहे आणि त्यांच्या सैन्यात मोठे मोठे वीर पण आहे. तर आणि शिवाय काय आहे, कौरव कपटी पण आहे, शेवटी कपटानेच त्याला मारते. तर असा तो सारथी अभिमन्यूला म्हणतो. तर तुम्ही काय करा, पूर्ण विचार करा आणि मगच व्यूहात जा, असा अभिमन्यूचा सारथी म्हणजे कोण, रथ चालवणारा अभिमन्यूचा सारथी अभिमन्यूला म्हणतो. अभिमन्यूचा त्याच्या पराक्रमावर विश्वास होता. तो म्हणाला, देवाचा रांजा इंद्रसुद्धा माझ्याबरोबर लढण्यासाठी आला तरी मी आता माघार घेणार नाही. पहा अभिमन्यूला स्वतःवर किती विश्वास होता, तो खूप पराक्रमी होता. तो त्या सारथ्याला म्हणतो की आता देवाचा राजा इंद्रसुद्धा माझ्याबरोबर लढायसाठी आला तरी मी काय नाही करणार, माघार घेणार नाही. अभिमन्यूच्या रथावर सोनचाफ्याचा चित्र असलेला निळ्या रंगाचा ध्वज डौलात फडकत होता. त्याने आपल्या अंगात पोलादी कवच घातले होते. डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. हातात धनुष्य व पाठीवर बाणांचा भाता होता. त्याच्या रथाचा पिंगट रंगाचे 4 घोडे जोडले होते. रथात बसलेला तो बालवीर
उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता. आता पहा इथे काय दिलेलं आहे, अभिमन्यूचं पूर्ण वर्णन दिलेलं आहे. जेव्हा तो लढाईसाठी गेला तेव्हा तो कसा होता, की जो त्याच्या रथावर काय होता, सोनचाफा म्हणजे चाफ्याचं झाड तुम्ही पाहिलं ना, त्या फुलाचं काय होतं, निळ्या रंगाचं चित्र ध्वज असा फडकत होता आणि त्याच्या अंगावर पोलादी कवच म्हणजे ते चिलखत वगैरे राहते ना ते घातलं होतं आणि डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. हातात धनुष्य होता, पाठीवर भाता होता. म्हणजे भाता म्हणजे माहित आहे, तो धनुष्य बाण ठेवले जाते त्याला भाता म्हणतात. देन त्याच्या रथाच्या जे घोडे लागले होते त्यांचा रंग कसा होता, पिंगट होता. असे 4 घोडे लागले होते त्याच्या रथाला. देन रथात बसलेला तो बालवीर कसा दिसत होता, सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता. हे झाले त्यांचे वर्णन. ओके. देन हत्तीच्या कपाळावर सिंहाचा छावा निर्भयपणे चालून जावा असा कौरव सैन्यावर अभिमन्यू चालून गेला. पहा इथे त्याला उपमा कशी दिली आहे, की हत्तीच्या कपाळावर सिंहाचा छावा. सिंह कोण आहे इथे, अर्जुन, आणि छावा मीन्स मुलगा होते. सिंहाचा मुलगा मीन्स सिंहाचा छावा म्हणजे अर्जुनाचा मुलगा. निर्भयपणे जावा असा तो कौरव सैन्यावर अभिमन्यू चालून गेला होता. नंतर इतक्यात कुठून तरी सिंधू देशाचा राजा जयद्रथ आपल्या सैन्यासह तिथे धावत आला आणि त्याने भीमाला चक्रव्यूहाच्या तोंडापाशी थोपवून धरले. तेव्हा सैन्यांची लढाई सुरू झाली. तोपर्यंत अभिमन्यूचा रथ दूर पोहोचला. भीमाची व त्याची ताटातूट झाली. आता पहा त्यांनी जे ठरवलं होतं की हा अभिमन्यू काय चक्रव्यूहात घुसेल तेव्हा काय करेल, भीम त्या सैन्यासोबत युद्ध करेन आणि त्यांना दानादान पळवून टाकेन. पण आता काय झालं, जेव्हा हा अभिमन्यू चक्रव्यूहात घुसण्यासाठी आपल्या रथावर बसून चालून गेला तेवढ्यात सिंधू देशाचा जो जयद्रथ नावाचा राजा होता तो तिथे आला. आणि तो कोण होता, कौरवांकडून लढणारा होता. आणि त्याच्या सैन्याने काय केलं की भीमावर हल्ला केला आणि तो भीम त्याच्या सैन्यासोबत लढण्यामध्ये काय झाला, मग्न झाला. तोपर्यंत काय झालं की जो अभिमन्यूचा रथ होता तो भीमापासून दूर चालला गेला आणि या दोघांची पण काय झाली, ताटातूट झाली. म्हणजे भीम इकडे लढत राहिला आणि अभिमन्यू चक्रव्यूहात चालला गेला. अभिमन्यूचा रथ भरधाव वेगाने जात होता. बाणामागून बाण तो कौरव सैन्यावर सोडत होता. त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की तो भात्यातून बाण काढतो केव्हा, धनुष्याला लावतो केव्हा व सोडतो केव्हा यावर नजर ठरत नव्हती. आता पहा तो इतका शूरवीर योद्धा होता की तो कौरवांच्या सैन्यावर असा तुटून पडला होता आणि त्याचे बाण इतके वेगवान होते की कोणाला काही समजत नव्हतं की तो बाण भात्यातून म्हणजे तो बाण मागून पाठीमागून काढतो कधी, बाणाला लावतो कधी आणि सोडतो कधी हे कोणाला दिसत नव्हते. म्हणजे तो इतका फास्ट मध्ये युद्धासोबत लढत होता. देन कौरवांकडील वीरांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांचा वर्षाव इतका जोरदार होता की तो सहन न होऊन ते जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळत सुटले. आता काय झालं की कौरवांचे जे सैन्य होते ते खूप वीर होते. त्यांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभिमन्यू इतका फास्ट आणि इतका मस्त लढत होता की त्याच्या बाणांचा जो वर्षाव होता फास्ट तो त्यांना सहन होत नव्हता. त्यासाठी ते काय करत होते, इकडे तिकडे पळत सुटले होते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. Now dear student, watch this video carefully. Remaining part we will see next part.